चला चला आज चैत्रगौर बसलेली आहे, तर या चैत्रगौरीची कथा काय आहे? आता चैत्रगौरीची कथा म्हणजे नेमकं काय, तर आपण इथे अन्नपूर्णा बसवलेली आहे, इथे पंचगौर बसवली तरी चालते. पार्वती झाली अन्नपूर्णा आणि अन्नपूर्णा झाली चैत्रगौर. म्हणजे अन्नपूर्णा कशी चैत्रगौरी झाली ही कथा तुम्हाला आज सांगणार आहे मी. तर चला बघूया. आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. आजपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा केला जातो बरं का. देवघरातील अन्नपूर्णा लख्ख स्वच्छ करून अगदी घासून व्यवस्थित छान लख्ख करून तिची षोडोपचारे पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक शुभचिन्हांची रांगोळी म्हणजेच चैत्रांगण काढली जाते. गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणामध्ये येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता आहे. अन्नधान्य, वात्सल्य, धन, संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिची कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान, योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत बसले होते बरं का. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सब झूट आहे असं म्हणाले. त्या तृप्त अंत करणारे महादेव म्हणाले, तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. सध्या गृहिणींच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली बरं का. ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती. आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेव घालत होती. परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती तर सारखीच आहे की नाही. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नामध्ये माहेरून अन्नपूर्णा देतात. रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्या गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवायला पाहिजे. भिक्षा मागणार एकदा महादेव भिक्षा मागायला गेले. ओम भवती भिक्षांदेही आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला. महादेवा, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवांनी पाहिलं, आज सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसलेली आहे. मांगल्य ठेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्यात आहेत अन्नाचे अक्षय पात्र. वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करत आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्ती वाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहे. हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनामध्ये शांती हवी असते. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यांचीच भिक्षा दे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार्वती. पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होतात जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले. असा हा छोटासा अन्नपूर्णेची ही कथा आहे. या गृहिणीपणाचा उत्सव म्हणजे चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरीचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी, सभोवताली तिचा परिवार असतो. पंचगौरीमध्ये गौरीचा सगळा परिवार दाखवलेला असतो, शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं बरं का. स्वयं पंचानन पुत्रो गजानन षडाननो दिगंबर कथा जिवेद अन्नपूर्णा न छिद्रेहि. 5 मुखे असणारे शंकर, गजमुख आणि गणेश, 6 मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी 12 तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे, कारण त्यांच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे. शिवांपासून ते जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रूपात असलेल्या अन्नपूर्णेला आपण नमन करूया. आता हा अन्नपूर्णेचा श्लोक रोज स्वयंपाक करताना जर म्हटला तर आपण जे अन्न शिजवतो ते सुद्धा अगदी छान रुचकर होतं बरं का. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार्वती. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहीच पार्वती. चला, अन्नपूर्णेची छोटीशी कथा तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केला. मला जी कथा मिळाली ती तुमच्याबरोबर सांगण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.